हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, आज मी एक छान अशी डिझाईन तुमच्याशी शेअर करणार आहे, तुम्हाला शिकवणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण जो आहे तर सध्या जे रेडीमेड रांगोळ्या आहेत फर वूलन पासून बनतात त्या रांगोळ्यांचे क्लास 1 क्लास 2 फ्री क्लासेस आपण सुरुवात केलेले आहेत। तेही यूट्यूबवरती आणि फ्री आहेत, फ्री ऑफ कॉस्ट, कसलेही तुमच्याकडून पेमेंट वगैरे नाही। तर फ्रीमध्ये मी क्लासेस सुरू केलेले आहेत। आज तिसरा दिवस म्हणजे तिसरी डिझाईन आहे। तर जशा होतील तशा मी डिझाईन्स तुमच्याशी शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलवरती कंटिन्यू राहत चला, येत चला। तर आज या अगोदरच्या ज्या 2 डिझाईन मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत, एक समईचं आसन छोटंसं फ्लावर शिकवलेलं आहे आणि एक आहे तर ते पाऊल जोड शिकवलेलं आहे, महालक्ष्मीचं पाऊल जोड। कारण सध्या आता महालक्ष्मी जवळ येत आहेत, त्यामुळे तुम्हालाही त्याचा उपयोग व्हावा, तुम्ही घरच्या घरी करू शकाल किंवा छोटासा बिझनेस सुरुवात करून तुम्ही ते सेल करावं, यासाठी माझी थोडीशी तळमळ आहे। कामं भरपूर आहेत सध्या, आता सीजनचे शिलाईचे पण कामं आहेत आणि हे पण कामं, तरीही तुमच्याशी वेळात वेळ काढून मी डिझाईन शेअर करत असते। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक द्यायला सुद्धा नक्की विसरू नका मैत्रिणींनो। खूप साऱ्या कामातून वेळ काढून मी हे व्हिडिओज बनवत असते। तर आज आपण शिकणार आहोत छान अशी कमळची डिझाईन शिकणार आहोत। तर आता सांगा, आपण घरातून बिझनेस सुरुवात केलाय म्हटल्याच्या नंतर आपण त्या ट्रेसिंग पेपरमध्ये किंवा झेरॉक्समध्ये कशाला इन्व्हेस्टमेंट करायची। आपण आता ज्या वेळेला आपण स्वतः डिझाईन क्रिएट करतो, डिझाईन बनवतो, त्यावेळेला आपल्याला नवीन डिझाईन्स येतात। तर नाहीतर आपण जर ट्रेसिंग पेपर मागवले तर आपल्याला ती तशीच सवय लागून जाणार की ट्रेसिंग पेपर मागवायची, आणि ट्रेसिंग पेपर किती मागवणार, त्या ट्रेसिंग पेपरची सवय लागल्यामुळे आपल्याला नवीन डिझाईन कधीही जमणार नाही। तर त्यामुळे नवीन डिझाईन जर आपल्याला शिकायची असेल, तर सुरुवात करायची असेल, तर आपल्याला स्वतःला डिझाईन काढायला शिकावी लागणार आहे। आणि मला असं वाटत नाही की कुणालाही डिझाईन येत नाही, सगळ्यांना, प्रत्येक महिलांना डिझाईन येत असतात। कारण आपण प्रत्येक जणी डेली दारामध्ये रांगोळ्या छोट्या छोट्या काढतच असतो, त्यामुळे आपल्या हात वळतच असतात। तर त्यासाठी फक्त प्रयत्नांची गरज आहे, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट येत असते। तर इथे बघू शकता मी हे कमळ छोटंसं फूल बनवलेलं आहे, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शेडिंग वापरलेले आहेत। तर आता हे किती इंचाचं आहे, तर जवळजवळ 11 इंच आहे, 1 फुटाला 1 इंच कमी। तर एका ताईंची कमेंट होती की 1 फूट म्हणजे किती, 1 फूट म्हणजे 12 इंच, 12 इंच म्हणजेच 1 फूट, म्हणजे आता हे जवळजवळ 1 फुटाला 1 इंचच कमी आहे। आपण 12 इंच म्हणजे 1 फूट, 24 इंच म्हणजे 2 फूट, असं 18 इंच म्हणजे 1.5 फूट, असं आपण त्याचं मेजरमेंट काढायचं आहे। तर आता हे कमळ फूल आपल्याला बनवायला मी शिकवणार आहे। तर तुम्ही माझ्यासोबत ड्रॉइंग वगैरे काढा, सावकाश व्हिडिओ पोज करू करू डिझाईन काढा, तुम्हाला नक्कीच डिझाईन्स जमतील। ज्यावेळेला आपण स्वतः डिझाईन काढणार नाही, त्याशिवाय आपला जो बिझनेस आहे तर तो ग्रो होणार नाही। कारण का, किती दिवस आपण वेगवेगळ्या डिझाईन्स मागवणार। तर यानंतर मी हे सांगते की बऱ्याच ताईंची कमेंट येते की तुम्ही खाली पेपर कोणता वापरता। तर मी पेपर हे बघा, रेक्झिनही वापरते, कॅनव्हासही वापरते आणि जे नॉनवोन असतं पर्सच्या आतमध्ये कापड वापरतो तेही वापरते। तर आता इथे बघू शकता मी मेजरमेंट घेतलेलं आहे, आपल्याला कमळफूल कितीचं बनवायचं आहे। तर 11 बाय 11चं मी इथं छोटेसे मार्किंग करून घेतली आणि बघा ही पहिली पाकळी काढून घेतलेली आहे अशा प्रकारात। आता थोडंफार चुकतं, नाही म्हणत नाही मी, पहिल्यांदा प्रत्येकाचं चुकतं, माझं सुद्धा चुकतं, तर थोडंफार आपण करेक्शन तिथं करून घ्यायचं आहे। छोटा मोठा आकार हे बघा अशा प्रकारे देऊन घ्यायचा आहे। आता बिलकुलच तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अगोदर पेपरवरती ड्राफ्टिंग करायचं आहे, पेपरवरती ही प्रॅक्टिस करायची आहे आणि थोडीशी प्रॅक्टिस करा, नक्कीच जमेल तुम्हाला हे। तर मी कसल्याही प्रकारचं ट्रेसिंग पेपर वापरत नाही, कारण प्रत्येक वेळेला ट्रेसिंग पेपर वापरायचं किंवा मागवायचं म्हणजे त्यातच आपण भरपूर सारी इन्व्हेस्टमेंट करून बसतोय, किंवा झेरॉक्स मारून आणायचा, आणि झेरॉक्स तर भरपूर सारे महाग आहेत, जेवढं जास्त मोठं असेल तेवढं महाग आहेत। तर एक एक पाकळ्या करून मी अशा काढून घेतलेल्या आहेत। खालची पानं जी आहेत तर ती मी गोल आकारात घेतलेली आहेत। बरेच जण जे आहेत तर ते पानाच्या आकारामध्ये घेतात, अशी छोटी छोटी, मी खाली गोल आकाराची कमळाची पानं घेतलेली आहे। तर इथं बघा पूर्ण कमळाचं फूल तयार झालेलं आहे आणि मी थोडंसं जेवढं लागणार आहे तेवढंच कट करून घेतलेलं आहे रेक्झिन, आणि आता याच्यावरती आपल्याला उलनचं काम करून घ्यायचं आहे।
तर तुम्ही पेपरवरती अगोदर काढून ट्राय करू शकताय, हे आकार आहेत ते. आणि आता बघा थोडाफार इकडे तिकडे जर झालेला असेल तर आपण ज्या वेळेला चिटकवतो उलण त्यावेळेला थोडासा आकार आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे. म्हणजे ग्लू जे आहे तर ते आपल्याला जिथं हवी तिथं टाकून घ्यायचे, म्हणजे आकार जो आहे तर तो व्यवस्थित येऊन जातो. तर आता हे बघा मी इथं कमळाचं फूल जे आहे तर ते पूर्ण काढून घेतलं. आणि आता खालच्या बाजूने मी ग्रीन कलरची म्हणजे डार्क ग्रीन कलर जे आहे तर ते पानांना मी देऊन घेतली. आणि त्याच्यानंतर वर पाकळ्यांना मी अगोदर आउटलाईन जी आहे तर ते काळ्या कलरची केलेली आहे. तर इथं सुद्धा काळ्या कलरने सुरुवात वरून केलेली आहे, कारण का टोक आपल्याला काढून घ्यायचं आहे. टोक काढण्यासाठी वरून मी सुरुवात केली आणि वरच मी पाकळी बंद करून घेतली. त्याच्यानंतर बघा इकडे जे आहे तर ते व्यवस्थित आपल्याला साईडचे टोक येऊ द्यायचे आहेत. बघा आता मी इथं आणि टोकाच्या ठिकाणी आपल्याला अगोदर धरायचं आणि नंतरच पुढे जायचं आहे. तर टोक ज्या वेळेला येतात ना कमळाच्या फुलाला तर ते कमळ फूल आहे तर ते अगदी सुंदर दिसतं. आणि कमळाच्याच फुलाला टोक नाही, कुठलेही तुम्ही डिझाईन तयार करताय तर ते टोक आणि जे कोन असतात तर ज्या वेळेला ते व्यवस्थित येतात, व्यवस्थित भरल्या जातात आतमध्ये, त्यावेळेला आपली रांगोळी डिझाईन जी आहे तर ते अतिशय सुंदर दिसते. तर इथे बघा पूर्ण टोक जे आहेत तर ते माझे व्यवस्थित आलेले आहेत. आणि तुम्हाला हे असंच करायचं आहे. मी म्हणत नाही की तुम्हाला पहिल्या प्रयत्नात तुम्ही व्यवस्थितच रांगोळी आली पाहिजे, असं काही नाही. तुम्ही सावकाश हळूहळू प्रयत्न करू शकताय. सुरुवातीला पेपरवर कटिंग करा, सुरुवातीला साध्या कपड्यावर तुम्ही करून बघा. पहिली डिझाईन चुकेल, परंतु पुन्हा पुन्हा तुम्हाला जर हाताला सराव झाला तर तुम्ही सहज ही डिझाईन्स तुम्ही सगळ्या काढू शकणार आहेत. आणि नवीन डिझाईन आपल्याला ट्राय करायचं म्हटल्याच्या नंतर स्वतःलाच डिझाईन काढायला आल्या पाहिजेत. कारण ट्रेसिंग पेपर मागवून आपण जेवढ्या ट्रेसिंग पेपर मागवताल तेवढ्याच आपण पुन्हा पुन्हा त्या रिपीट करणार आहेत. आणि जर आपल्याला बिझनेस करायचा म्हटला तर आपल्याला स्वतःला ज्या वेळेला रांगोळ्या येतात काढायला तर त्यावेळेला आपण बिझनेस जास्त ग्रो होऊ शकतो आपला. मला हेच सांगायचं आहे तुम्हाला. बिझनेस ग्रो करण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स असतात, कारण बिझनेसमध्ये छोटे छोटे ज्या वेळेला आपण इन्कम सोर्स करण्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट थोडीशी करत असतो. आणि थोड्याशा इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण कसं आहे बाकीचं घालवण्यापेक्षा त्यातच आपण वाढ करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जे गोष्टी लागणारच आहेत त्या गोष्टींसाठी पैसे खर्च करावेच लागणार आहेत, ते मी नाही म्हणत नाही. परंतु ज्या गोष्टीतून आपण स्वतः करू शकतो तर त्या कशाला खर्च करायचे, तर माझं मत हेच असतं. तर बघू शकताय तुम्ही. आणि मी तुम्हाला खूप साऱ्या डिझाईन शिकवणार आहे. तुम्ही व्हिडिओ थोडा थोडा पॉज करा किंवा थांबवा किंवा स्लो करा, असं करून तुम्ही डिझाईन काढून घ्या. एकदा दोनदा काढून घ्या तुम्ही. बघा तिसऱ्या वेळेला नक्की तुम्हाला स्वतःला डिझाईन आणखी, आता मी हे कमळ शिकवलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने आणखी वेगळे खूप सुंदर सुंदर कमळाची फुलं बनवू शकता. त्याला आकार वेगवेगळे देऊ शकता तुम्ही आणि खूप छान असं करू शकता. फक्त प्रयत्न करायला पाहिजेत आणि करायला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे तिथंपर्यंत जायला पाहिजे. तिथंपर्यंत गेल्याच्या नंतर सगळ्यांना जमतं नाही असं नाही, कुणालाच काही जमत नाही असं नाही. आपण काय म्हणतो मला हे जमत नाही, जमत नाही असं नसतं. तर इथे बघू शकताय मी संपूर्ण आउटलाईन करून झालेली आहे काळ्या कलरने. आणि आतमध्ये जो आहे तर तो मी 2 लाईनी गुलाबी कलरच्या घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर एकदम फेंट गुलाबी जो आहे तर तो मध्ये 1-2 लाईनी घेते छोट्यासा, म्हणजे थोडासा आकार वेगळा दिसावा, शेड वेगळा दिसावा यासाठी. आणि फक्त मध्येच वापरलेला आहे मी थोडासा फेंट कलर, बाकी कुठेही फेंट कलर वापरलेला नाही. तुम्ही हवंय तर तुम्ही एक लाईन फेंट कलरची देऊ शकताय, काहीही हरकत नाही. आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या कलरमध्ये तुम्ही हे शेडिंगमध्ये करू शकताय. कमळ फुलं पांढरामध्ये देऊ शकता, एक लाईनचा, थोडासा पिवळा देऊ शकता, लव्हेंडर. आणि कमळाची फुलं बऱ्याच प्रकारची असतात, त्यात काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या चॉईसने करू शकता. आणि अशी कमळाची फुलं जर आपल्या गौराई पुढं किंवा आपल्या गणपतीच्या पाठीमागं दोन्ही साईडला 2 अशी चिटकवलीत तुम्ही किंवा समोर ठेवली तर अतिशय सुंदर दिसतं. आणि या वर्षीच्या आपल्या गौरी गणपतीच्या समोर आपलं हे सारं डेकोरेशन आपण सगळ्यांनी करणार आहोत आपण. त्यामुळं तुम्ही घरी बसून तुम्ही हे सगळं तुम्ही शिका मैत्रिणींनो, करा, बिझनेस करा. घरच्या घरी जरी करून तुम्ही डेकोरेशन केलात तर त्यातूनही तुमचे पैसे वाचतात. तर बाहेर पैसे घालवायची गरज नाही. आणि
आपण स्वतः बनवलेल्याचा एक वेगळाच आनंद असतो. आता दुसरी गोष्ट, आपण जी फर वूलन आहे, त्याच्यानंतर स्टिक किंवा आता हे रेक्झिन किंवा जे कापड आहे, आपण जे कापड वापरतो खाली कॅनव्हास कापड, तर या सगळ्यांची सेलिंग करत असतो. तर त्यासाठी मैत्रिणींनो तुम्हाला एक सांगायचं आहे माझं मत, की तुम्ही फक्त चौकशी करू नका, कारण माझ्याकडं सगळ्यापेक्षा खूप कमी रेट आहेत माझे. तर त्यामुळे चौकशी प्लीज जास्त करू नका. माझ्याकडं मी खूप कमी रेट ठेवलेले आहेत, सगळ्यांपेक्षा कमी रेट आहेत. तर 400 रुपये किलो म्हणजे काहीच नाही. तर बाहेर 480 450 अशी किलोवर फर वूलन आहे. तर जास्त कसं होते, चौकशी करूनच माझा वेळ वाया जातो. खूप सारे ऑर्डर आहेत मला. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.